आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता पिंपरी चिंचवडमधील मुख्य हॉटेल व्यावसायिकांना जो आहे तो बसलेला आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की आता हॉटेल चालकांना व्यावसायिक सिलेंडर जे आहे ते बंद झाल्यामुळे या ठिकाणी चुलीचा पर्याय जो आहे तो आता या हॉटेल चालकांकडून सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो या हॉटेलमध्ये फक्त आता चुलीवरच्या भाज्या ज्या आहेत ते या ठिकाणी मिळणार आहेत। मेन कोर्स केवळ जो आहे तो आता ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे। तर आता जे स्टार्टर जो आहे तो गॅसच्या अभावी जो आहे तो या ठिकाणी नसणार आहे। त्यामुळे मोठा आर्थिक फटका जो आहे तो या गॅस चालकांना जो आहे तो या ठिकाणी बसताना हॉटेल चालकांना जो आहे तो बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही हॉटेल चालक आहेत। काय सांगाल, कधीपासून सिलेंडर जो आहे तो बंद झालेला आहे, चुलीचा पर्याय तुम्ही अवलंबलेला आहे? जसं इराण अमेरिका युद्ध चालू झालं त्याच्यानंतर आपल्या भारतात गॅसचा तुटवडा जाणवू लागला। पण आता काय झाले की आता आमच्याकडे 70-80 लोकांचा स्टाफ आहे। आज त्या लोकांना पण आम्हाला सांभाळणं आता ही काळाची गरज आहे। तर आम्ही काय केले की सध्या की जो स्टार्टर वगैरे आहे तो बंद करून मेन कोर्सचा पर्यायासाठी शेवट चुलीचा पर्याय शोधला आहे। त्यामुळं जो मेन कोर्स आहे आम्ही तो चुलीवर सर्व बनवतो आणि शक्यतो हॉटेल चालवायचा प्रयत्न करतो। आता फक्त काय काय हॉटेलमध्ये तुमच्या मिळणार आहे? हॉटेलमध्ये फक्त व्हेजचे 2-3 आयटम की मेन कोर्ससाठी आणि नॉनव्हेजचे 2-3 आयटम अशा टाईपच सध्या चालू आहे, किंवा भाकरी आणि रोटी आणि कबाब। बाकी चायनीज झालं, फिशचे आयटम जे फ्राय वगैरे करणारे आयटम आहेत ज्यासाठी गॅस जो लागतो ते आयटम टोटली आम्ही बंद केलेले आहेत। नक्कीच आपण पाहिलं तर आता गॅस जो सिलेंडर जो आहे तो पूर्णपणे हॉटेल चालक असतील किंवा MIDC कंपनी असतील यांना देण्यासाठी जो आहे तो पूर्णपणे बंद केलेला आहे। त्यामुळे हॉटेल व्यवसाय कुठंतरी आर्थिक संकटात जे आहे ते सापडलेलं पाहायला मिळते। मात्र यावर आता शक्कल लढवत पिंपरी चिंचवडमधील मुख्य हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांच्याकडून अशा प्रकारे चुलीवर जे आहे ते जेवण करत आपला व्यवसाय जो आहे तो या ठिकाणी सुरू ठेवत असल्याचं चित्र पिंपरी चिंचवड शहरात जे आहे ते आपल्याला एकूणच दिसून येत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।